बुधवार दिनांक 18 जून 2025 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे संवादिनी गट ज्ञान प्रबोधिनी पुणे आणि नॅरोलेक पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट ऊर्जा कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून मंगलमय वातावरणात झाली। यावेळी नॅरोलेक पेंट्स कंपनीचे HR हेड माननीय श्री नंदन सुर्वे, सीओ इन्फ्रा स्पेसेस लोटेचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री श्रीराम जोशी, समुपदेशक माननीय विशाखा वेलणकर, माननीय अंजली राईलकर, माननीय समृद्धी देशमुख, माननीय डॉ. रोहिणी आठवले, माननीय परिमला पांडे, माननीय अमिता बेहरे हे उपस्थित होते। या प्रसंगी माननीय श्री नंदन सुर्वे आणि उपस्थित समुपदेशकांचे शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि पुस्तकृती भेट देऊन स्वागत करण्यात आले। संवादिनी गट ज्ञान प्रबोधिनी पुणे येथील तज्ञ समुपदेशक माननीय विशाखा वेलणकर यांनी प्रोजेक्ट ऊर्जाविषयी सविस्तर माहिती दिली। प्रोजेक्ट ऊर्जा या कार्यक्रमाअंतर्गत वर्षभर रोटरी स्कूलमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सत्रांचे आयोजन केले जाणार आहे। यामध्ये ध्येय निश्चिती, ताणतणावांचे नियोजन, लैंगिक शिक्षण तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना माहिती दिली जाईल। भविष्यात पालकांसाठी सुद्धा मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संवादिनी गट ज्ञान प्रबोधिनी पुणे, नॅरोलेक पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड लोटे आणि रोटरी स्कूल यांच्याकडून सांगण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ भक्ती करंबेळकर यांनी केले। संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पाटील, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे आणि पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ प्रीतम वडके यांनी प्रोजेक्ट ऊर्जा कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या। ज्ञानप्रबोधिनीचा संवादिनी गट हा जो आहे तो पदवीधर गृहिणींसाठी सुरू झालेला आहे आणि तो 2000 साली सुरू झाला। गेले 25 वर्ष आम्ही सर्वजणी कार्यकर्ता पद्धतीनं म्हणजे व्हॉलेंटरीली हे काम करतो आहोत। स्वयंविकासातून समाज परिवर्तन असा आमचा उद्देश आहे। खेड इथल्या रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आम्ही व्यक्तिमत्व विकास या संदर्भातली ही कार्यशाळा आणि हा उपक्रम घेत आहोत। त्यासाठी नॅरोलेक पेंट्स यांनी आम्हाला CSRच्या माध्यमातून फंडिंग दिलेलं आहे। यासाठी आम्ही 1ली ते 7वीच्या मुलांसाठी ओळख स्पर्शाची हा लैंगिक दुर्वर्तन विषयक जाणीव जागृती कार्यक्रम आहे तो घेणार आहोत। त्याचबरोबर 1ली ते 7वीच्या पालकांसाठी असं लैंगिक दुर्वर्तन घडत असेल किंवा घडू नये यासाठी काय करायचं याचा पण जाणीव जागृती कार्यक्रम घेणार आहोत। 8वीच्या मुलांसाठी किशोर किशोरी विकास प्रकल्प हा आहे। यामध्ये जीवन कौशल्य आणि जेंडर सेन्सिटिव्हिटी किंवा संपूरकता हा विषय याच्यामध्ये हाताळला जाणार आहे। इयत्ता 9वी आणि 10वीसाठी उमलत्या वयाशी जुळवून घेताना हा लैंगिकता प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे। यामध्ये व्यसन परावृत्ती हा महत्त्वाचा बेस आहे आणि त्यावर आधारित या कार्यशाळा होणार आहेत। संवादिनीनं आत्तापर्यंत उमलत्या वयाशी जुळवून घेताना या क्षेत्रामध्ये म्हणजे ॲडोलसंट एजमधल्या मुलांसाठीच्या या कार्यक्रमांमध्ये उपक्रमामध्ये आम्ही 5 रिसर्च प्रोजेक्ट केलेले आहेत आणि त्याच्यातून आमच्या लक्षात आलेलं आहे की अशा कार्यशाळा घेतल्यामुळे मुलांमध्ये खूप फरक पडतो आहे, मुलांच्या वैचारिक शक्तीमध्ये फरक पडतो आहे आणि मुलांचं वागणंही थोडं बदलतं आहे। बदलत्या काळाला अनुसरून आम्ही त्याच्यामध्ये बदलही करत आहोत। खेडच्या रोटरी इंग्लिश मीडियम शाळेने आणि नॅरोलेक पेंट्सनी आम्हाला ही संधी दिली याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानते। धन्यवाद।